जीवनामध्ये एक उत्तम कार्य करू आणि आपल्या हाताखालून जाणारा विद्यार्थी हा उद्याचा आदर्श नागरिक कसा घडेल, तर यासाठी महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण विभागाअंतर्गत मित्र उपक्रमाची स्थापना 2012 रोजी करण्यात आलेली आहे. तर आपण त्याची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ बघणार आहोत, ऑडिओ ऐकणार आहोत. तर या सत्राच्या दरम्यान आपले मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवा, डिस्टर्ब होणार नाही. आणि हा उपक्रम चांगल्या प्रकारे समजून घेऊन आपल्या शाळांमध्ये आपण राबवून विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचलत आहोत. मित्र यानी माइंड इन ट्रेनिंग फॉर राइट अवेयरनेस. देवाची पूजा करूशी वाटते रोज आणि ना याच्यामुळे मला खूप छान वाटतं. मला पहिले झोपच येत नव्हती, परंतु आता आनापान केल्यामुळे मला साईनी झोप लागते व अभ्यास करण्यासाठी मी लवकर उठतो. मी पहिले भांडत करत होतो पण आता भांडत नाही, शांत झालं थोडंसं. मला जे विषय आवडत नाही ते विषय मला आवडत नाही. आनापानच्या क्रियेमुळे माझा थकवा दूर झाला, घरी जाऊन अभ्यास करण्यास म्हणजे फ्रेशनेस येऊ लागला आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यास मदत झाली. आनापान करतो तेव्हा आम्हाला कोणत्याही शिक्षकाचा राग येत नाही, कोणाला वाईट बोले वाटत नाही. आणि आनापान केलं तेव्हा आम्हाला आमच्या आता अभ्यासाकडे खूप लक्ष जातंय. आनापानामुळे सर्व राग चीड हे सर्व संपूर्ण नष्ट झालेले आहे. मला आधी काम झाल्यावर मला कंटाळा येत होता, आता मला कंटाळा येत नाही. आनापान करून नंतर मग आपल्याला चांगलं वाटतं. आत्ताच्या गुरुपौर्णिमेला मी खूप चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन केलं आणि मी आधी खूप घाबरायचो, पण आता घाबरत नाही. आनापानमुळे मला भीती वाटत नाही आणि मी मित्रांशी आनंदाने वागतो. नियमित आनापान के अभ्यास से शिक्षक भी लाभान्वित होते हैं. छात्रों को शांत करने का कष्ट तथा समय बच जाता है. विद्यार्थियों को अनुशासित तथा नियंत्रित करने का काम कम होता है. उपक्रम बघितला तर त्या अंतर्गत आपण विद्यार्थ्यांसाठी आनापान ध्यान साधना घेतो. तर या आनापान ध्यान साधनेचा आपण स्वतः आता प्रात्यक्षिक 10 मिनिटासाठी करणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपापसात बोलणं बंद करून आपण ह्या 10 मिनिटं आनापान मेडिटेशनचा लाभ घ्यावा. सन्माननीय प्रमुख अतिथिगण, हम अभी आनापान मेडिटेशन जो विपश्यना ध्यान साधने का प्रथम सत्र है, तो उस प्रथम चरण का अनुभव करने के लिए हम अभी 10 मिनट का आनापान मेडिटेशन करने वाले हैं. तो सभी से नम्र विनंती. मजूर, निम्न मध्यम वर्ग याच्या लोकच अनुदानित और जिला परिषद शाळेने या नगर परिषद शाळेने याचा अर्थ की त्यांच्या पालकांकडे जास्त वेळ नाही आहे या ते कॅपॅसिटी नाही आहे. कदाचित तुमच्यापैकी प्रत्येक स्वतःचे पालक यांच्या बाबत में जरी वेळ काढत असणार, कितनेही व्यस्त असणार, चाहे इथे बसलेले आहे चाहे इथे बसलेले आहे. अध्यापनाचं काम करतो, त्यामध्ये गुणवत्तेपूर्ण सुधारणा व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्येही आमूलाग्र शैक्षणिक क्रांतिकारक बदल व्हावे या उद्देशाने आयडॉल शिक्षक शोधणे आणि त्यांना यथोचित सन्मान करून संपूर्ण महाराष्ट्रासमोर त्यांचं कर्तव्य, त्यांचं कार्य ठेवणे सर्व शिक्षकांसाठी एक दीपस्तंभ फक्त महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्येच नाही तर अगदी गावागावामध्ये, तालुक्यामध्ये सुद्धा तयार करणे, की जे इतर सर्व शिक्षकांना, शाळांना, शाळा व्यवस्थापन समितींना, गावकऱ्यांना आणि पालकांना सुद्धा मार्गदर्शित करतील. लवकरच माननीय मंत्री महोदय येथे पोहोचतील आणि आपल्या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात पण होईल. तत्पूर्वी माननीय आयुक्त सरांनी आता आपल्या सगळ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलंच आहे आणि अतिशय मार्मिकपणे ही गोष्ट जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे
आणि आज YouTube लाईव्हच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं जे थेट प्रक्षेपण संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे, YouTubeच्या माध्यमातून ते संपूर्ण जगभरात कोणीही बघू शकतं. या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत, प्रत्येक शिक्षकापर्यंत हा एक प्रश्न सरांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तो हा की मी शिक्षक आहे, माझ्या वर्गात माझ्या समोर विद्यार्थी बसलेले आहेत आणि त्यांचं भविष्य माझ्या हातात आहे आणि मी माझं कर्तव्य पूर्ण करून यांचं भविष्य योग्य दिशेने मार्गदर्शित करत आहे. हा प्रश्न खूप सोपा पण आहे आणि हा प्रश्न असा आहे की ज्याचं उत्तर कदाचित परफेक्ट उत्तर आजपर्यंत कदाचित कोणाला सापडलंही नाही आणि त्याचं 100% परफेक्ट पालनही कदाचित आजपर्यंत कोणी करू शकलं नाही. मूळ प्रश्न हा की आपण एक व्यवस्था म्हणून जेव्हा काम करतो, जेव्हा मी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणून सर्व शैक्षणिक बाबींवरच्या राज्यस्तरावरच्या कामाचं संनियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. आयुक्त सर प्रशासकीय बाबींमध्ये आपल्या सर्वांच्या समोरील अडचणी सोडवून आपल्याला जास्तीत जास्त आपले प्रयत्न अध्यापनावर आपला वेळ जास्तीत जास्त त्या गोष्टीवर कसा देता येईल ह्याची व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करतात. शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येक अधिकारी या व्यवस्थेमध्ये शिस्त राहावी, ही व्यवस्था जास्तीत जास्त विद्यार्थी विमुख कशी व्हावी याचा प्रयत्न करत असतो. आणि हे करत असताना काय केलं पाहिजे की ज्यामुळे प्रत्येक शिक्षकाच्या मनात ही आग, ही जाणीव, ही तळमळ तयार होईल. तयारी ग्रॅज्युएट झाल्यावर सुरू करतात. किंवा दुसरीकडे कुठं नोकरी लागली नाही तर मग काय करतो तर मी MPSC UPSC करतो. अशानं यश मिळणार नाही. दुसऱ्या राज्यामध्ये काय चाललंय याचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा तिथं 5वी पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतो. आपण इथं बसूनच फक्त UPचे जास्त आहेत, MP चे जास्त आहेत, बिहारचे जास्त आहेत म्हणून घेण्यापेक्षा तिथले विद्यार्थी जास्त काय आहेत ह्याचा विचार करायची गरज आहे. आणि त्या अनेक कारणापैकी एक कारण हे आहे म्हणून आम्ही आता 5वी पासून यांना स्पर्धा परीक्षेची गोड कशी लागेल आणि स्पर्धा परीक्षेचा बेस जो आहे तो कसा पक्का होईल. आम्ही ह्या 10 सूत्रामध्ये एक युनिट घेतलंय आणि त्याची तयारी आता आमच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. त्याचे अनेक कार्यक्रम आम्ही घेतोय, ते कधी तर नंतर आपल्याला शुद्ध गुण शोधून त्याला प्रोत्साहन देणे. अनेक विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये अत्यंत नाविन्यपूर्ण काम प्राथमिक शाळेपासून करतायत, परंतु आपल्याला फक्त इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर, SP एवढे 2-4 शब्द माहिती आहेत. आणि आपले आई वडील पण आपण पण त्यासाठी आग्रह करतो का बरं आपल्या विद्यार्थ्यातून एखादा उत्तम खेळाडू झाला पाहिजे, उत्तम शेतकरी झाला पाहिजे, उत्तम कलाकार झाला पाहिजे, उत्तम वैज्ञानिक झाला पाहिजे. आणि हे गुण मुलांचे पाय पाळण्यात दिसतात, आपणच म्हणतो. ते पाळण्यात दिसणारे पाय ओळखून जर आपण त्याला खत पाणी घातलं तर बेकारी सुद्धा कमी व्हायला मदत होईल, त्या विद्यार्थ्याचं जीवन सुद्धा घडेल. हा एक प्रयोग आम्ही या माध्यमातून करतोय. साथ यावी ही नम्र विनंती. साऱ्या ओवळ्या जीवांना अक्षराचा स्पर्श व्हावा, उजेडाचं दान देण्या झोपडीत सूर्य यावा. असा नको एकही हात जो पाठीला पारखा, दप्तराचा स्पर्श व्हावा आई सारखा. साऱ्या वंचित हातात ठेवू अक्षरांचे दिवे आणि हुशार्थ मुखात प्रकाशाचे गीत नवे. या प्रकाशाच्या नव्या गीताचा आगाज महाराष्ट्रभर शैक्षणिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी होतो आहे. यासाठी माननीय दादाजी भुसे साहेब, माननीय पंकजी भोयर साहेब, माननीय सचिंद्र प्रताप सिंह साहेब, माननीय राहुल रेखावर साहेब, त्याचप्रमाणे माननीय दिलीप स्वामी साहेब, माननीय अंकित सर, त्याचप्रमाणे
योजना विभागाचे संचालक आदरणीय कृष्णकुमार पाटील सर, या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी आहे. सर्वांना विनंती, कृपया आपण स्थानापन्न व्हावं. अतिशय एक आगळीवेगळी सुरुवात या कार्यक्रमाची, आणि इतक्या मोठ्या मनाने ज्या शिक्षकांना आपण आयडॉल म्हणून निवडलं त्यांच्याच हस्ते दीप प्रज्वलन करण्याचा, ज्योतीने ज्योत लावण्याचा हा संकल्प आपण या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, मराठवाडी माणसं ही नेहमीच आपल्या आदरातिथ्य आणि सौजन्यशीलतेसाठी ओळखली जातात. व्यासपीठावर आणि सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. शिक्षण क्षेत्राला परिवर्तनाची नवी दिशा दे. यानंतर आपण वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आदरणीय सरांनी जी सूचना केली, आपण स्वागत संपवलेलं आहे. यानंतर आपण पाटील सरांना मी कृपया विनंती करतो, आदरणीय कृष्णकुमार पाटील सरांना, की आपण यावं आणि शिक्षकांशी संवाद साधावा. राज्यगीत घ्यायचं होतं. मी आदरणीय तुकाराम वांड्रे सरांना आणि त्यांच्या संचालक विनंती करतो की कृपया आपण राज्यगीत घ्यावं. परिषद शाळा एक नंबर शाळा. त्याच्यानंतर जवळपास 1.5 एकरला परसबाग आहे आणि 1.5 एकरला हे पेंटिंगचं काम सुरू आहे. इतिहास देश पातळीवर शिकवला जावा. आदरणीय केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांनी त्या क्षणाला सचिव महोदयांना आदेशित केलं आणि बैठक झाल्याच्या नंतर अर्ध्या तासाने स्वतः ट्विट केलं की आम्ही भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशाला शिकवण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. दुसरी मागणी आपण केली की मराठी भाषेला आदरणीय पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदी साहेबांनी अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि म्हणून संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारकता आहेच, परंतु देश पातळीवर सुद्धा मराठी भाषेला सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे, ही पण मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. मला वाटतं की ती मागणी केल्याच्या नंतर 1 महिन्याभराच्या नंतर CBSEच्या सर्व शाळेंना मराठी हा शब्द नाही परंतु त्या त्या राज्याच्या राज्यभाषा शिकवणं हे बंधनकारक असा आदेश केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांनी निर्गमित केलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं की अनेक चांगले छोटे मोठे उपक्रम आपण विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करायला घेतले. तर त्या जिल्ह्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या जिल्ह्याच्या आयडॉल शिक्षकांशी संवाद साधणं
हा प्रमुख कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठेवलेला होता आणि अनेक शिक्षक बंधू भगिनी आहेत. आपले गडचिरोली काय नाव त्याने तर 100 शाळा ऑलरेडी दीपक नाकोडे आले. दीपकजी नाकोडे देवतडे आता याने सांगितलं ते मी बोलतो. दीपकजी तर त्याने ऑलरेडी 100 शाळांमध्ये मार्गदर्शन करायला घेतलेला आणि म्हणून वारे गुरुजी सर्व तुम्हाला माझी विनंती आहे, आजचा कार्यक्रम तुमचं जे ज्ञान आहे, तुम्ही जे कष्टातनं अनुभवातनं मिळवलेलं आहे, तुम्ही म्हणाल मग तुम्ही काय आम्हाला आणखी काम वाढवायला घेतलंय काय, तर तुमचा ज्ञानाचा वापर हा पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या केंद्रामध्ये जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेच्या शिक्षक बंधू भगिनींशी संवाद साधून तुमचा अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये मग आपण तालुका पातळीवर पण जाणार आहोत आणि काही प्रमुख शिक्षक बंधू भगिनींवर आपण राज्याची पण जबाबदारी देणार आहोत आणि म्हणून टाळ्याने वाजवल्या. एकच वाक्यात सांगतो, तुमचे कष्ट वाया जाणार नाहीत. महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं शिक्षण क्षेत्रातलं कार्य तुमच्या हातून घडो अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. मी महाराष्ट्राला विश्वास देऊ इच्छितो की पुढच्या वर्षाला अनेक इतर माध्यमांच्या शाळेंमधनं पालक त्यांच्या पाल्यांना आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये प्रवेश देताना दिसतील आणि हेच त्याचं उत्तर असणार आहे. सर्व गोष्टीचा सारांश असणार आहे आणि आपण काळजी करू नका. ज्या पद्धतीने आता काही अडीअडचणी इथे सांगितल्या गेल्या, 10वी पर्यंतची शाळा आहे परंतु तिथे आपले शिक्षक बांधव कमी आहे. मला वाटतं की आता तिसऱ्या टप्प्याची शिक्षक भरती पण सुरू होते आहे आणि म्हणून कुठेही शिक्षकांची संख्या कमी होणार नाही याची काळजी विभाग त्या ठिकाणी घेईल. त्याच्यासोबतच पटसंख्येच्या आधारावर त्या ठिकाणी शिक्षक बंधू भगिनी उपलब्ध होतील. त्यातल्या त्यात कोणाची गैरसोय होणार नाही याची पण काळजी त्या ठिकाणी घेतली जाईल. फक्त विनंती अशी आहे की त्यांची सोय झाल्याच्या नंतर त्यांची जबाबदारी पण वाढलेली त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी यासाठी आपल्या राज्याला अपेक्षित असलेलं कार्य आपण सिद्धीस नेऊया. आणि जसं आता आमच्या एका शिक्षक बाबतीने सांगितलं की काय आपल्याला कोण काय आपली प्रशंसा करेल, कोण आपल्याला मेडल देईल आणि कोण फार मोठं नाव काढेल त्याच्यासाठी करायचं नाहीये. मला वाटतं की प्रत्येकाला एक आत्मिक समाधान स्वतःच्या मनाला लाभलं पाहिजे, यासाठी हे कार्य आपल्याला करायचं आहे. उद्याच्याला कदाचित तुमच्या हातून जे काही विद्यार्थी पुढे घडणार आहेत त्यांनी भविष्याच्या जीवनामध्ये कधी जर तो आपल्या समोर आला तर तो तुमच्या सर्वांच्या समोर, जसा आजही आपण आपल्या शिक्षक जे होते त्यांच्या समोर नम्रतेने झुकतो, तसेच आपले विद्यार्थी तुमच्या समोर झुकले पाहिजे. अशा पद्धतीने कार्य
आपल्या सर्वांच्या हातून घडो एवढीच प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो. काही छोट्या मोठ्या अडी अडचणी असतील तेही सोडवण्याचं काम प्रगतीपथावर आहे. पाठीमागच्या काळामध्ये सर्व संघटनांची बैठक घेऊन अनेक अडचणी समजून घेतल्या होत्या. संस्थेच्या पण अडी अडचणी समजून घेतल्या होत्या. काही 50% प्रश्न मार्गी पण लावलेले आहेत. आणि जसं मी बोललो, मला माहिती आहे की हा एंडलेस जॉब आहे. तरी पण जेवढं चांगलं करता येईल तेवढं आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी निश्चितपणे करूया, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण सर्वजण आलात, तुमचं सर्वांचं स्वागत, तुमचं सगळ्यांचा आभार, तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आणि परत जाताना आपण अतिशय शांततेने आणि सुरक्षिततेने घरापर्यंत जावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती आवाहन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.